अहो सोनिया ताई, खाली अष्टमीची पूजा चालली आणि तुम्ही आम्हाला इथे काय बोलवलंय? आई साहेब काय म्हणतील? हो ईशाची आई, त्यांच्यापैकी कोणाचंही आपल्याकडे लक्ष नव्हतं. त्यांचं सगळं लक्ष त्यांचा प्लॅन सक्सेसफुल होतोय की नाही त्याच्याकडे. ओके? अगं बाई, कसला प्लॅन आता? बसा तुम्ही. हा, बसा बसा. ऐका, ही खाली आता जी पूजा घातलीये ना, हा त्यांच्या प्लॅनचाच एक पार्ट आहे असं समजा. काय सांगताय काय तुम्ही? मी तुम्हाला आतापर्यंत हेच सांगत होते ना. बघा, ते लोक ईशाला राजनंदिनी समजून खूप काय काय प्लॅन्स करतायत. आता प्रॉपर्टीचे पेपर्सच बघा. प्रॉपर्टीचे पेपर्स खोटे आहेत. हो, मला माहितीये ना. मी माझ्या स्वतःच्या कानांनी ऐकलेले. प्रॉपर्टीचे पेपर्स खोटे आहेत. अहो पण हे खोटे पेपर्स असतील तर विक्रांत सरांच्या लगेच लक्षात येईल. राईट, एक्झॅक्टली. ब्रो इन लॉ खूप स्मार्ट आहेत आणि म्हणूनच ईशाने मायराला स्वतःच्या साईडला करून घेतलेलं आहे. आता मायराने ब्रो इन लॉला खाली बोलवलं, राईट? आता मायरा ते प्रॉपर्टीचे पेपर्स स्वतःच्या हातात ठेवेल आणि ब्रो इन लॉला ते नीट वाचू देणार नाही. म्हणजेच ब्रो इन लॉला ते पेपर्स खरे आहेत की खोटे आहेत हे कळूच देणार नाही ती. आणि आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, ब्रो इन लॉचा मायरावरती खूप विश्वास आहे. याच विश्वासाचा फायदा करून घेते ती. पण हा सगळा खोटा कारभार कशासाठी? म्हणजे काय गरज आहे याची? हो ना, कारण एकच आहे. कारण या लोकांना ईशा म्हणजेच राजनंदिनी असं वाटतं. अहो एवढंच काय, त्यांना हेही वाटतं की राजनंदिनी ईशा बनून विक्रांत सरंजामेचा बदला घेणार. आता मला सांगा, ईशा ही राजनंदिनी आहे याचा काही प्रूफ आहे का? काही त्याचा पुरावा आहे का? नाही ना. मला तर काही कळतच नाही काय चाललंय. नाही सोनिया ताई, तुम्हाला ईशाची काळजी वाटतेय हे पटतंय मला. पण स्वतःच्या मनातून खात्री असल्याशिवाय ईशा हे काही सगळं करणार नाही हा मात्र मलाही विश्वास आहे. हो, कारण ती मला म्हणाली होती की विक्रांत सरांनी त्यावेळी ज्यांच्यावर अन्याय केला त्या सगळ्यांनाही न्याय मिळवून देणार आहे, कोणाचंही देणं ठेवणार नाही. प्लीज ईशाचे बाबा, हे सगळं फिल्मी आहे. हे ऐकायला बोलायला बरं वाटतं, पण असं नसतं. कळतंय का तुम्हाला? तुम्हाला माहितीये, ही जर गोष्ट पोलिसांपर्यंत गेली तर काय होईल? डायरेक्ट फ्रॉड केस लागेल यांच्यावर. आणि यात अडकेल कोण? ईशा आणि जयदीप. हो मग, आफ्टर ऑल त्यांनी त्या खोट्या पेपर्स वरती साइन्स घेतले. खरंय हो, तुम्ही म्हणताय ते अगदी खरंय. मला तर आता जयदीपची सुद्धा काळजी वाटते. ब्रो इन लॉ जर इतके डेंजरस असतील ना, तर ते या सगळ्यांच्या जीवावर उठणार नाही कशावरून? कुठे येऊ? मी हेच सांगते सगळ्यांना, पण माझं कोणी ऐकतच नाहीये. मी या सगळ्या पॉसिबिलिटीजचा विचार करते, पण असा विचार कोणीच करत नाहीये. आणि मी जेव्हा सांगायला जाते कोणीच ऐकत नाहीये. मी काय करू सांगा ना? माझं इथे ऐकणार तुमच्याशिवाय कोण आहे? म्हणून मी तुम्हाला हे सगळं सांगतेय. प्लीज याचा एकदा विचार करा, प्लीज. हो सोनिया ताई, हो येस आला होता. सीएम साहेबांचा फोन आला होता. हो झालं बोलणं. नाही बघा, या गोष्टी फोनवर ठरवते. फोनवरती ठरवता येत नाहीत. हां, मायरा फोन करायला आणि ठरवेल सगळं पुढचं. प्रत्यक्ष भेटून ठरवूया. या ओके, बाय. मायरा, तू आज कामालाच लावलंस मला. आय एम व्हेरी सॉरी सर. ऍक्च्युली आज एकच मीटिंग फिक्स होती, पण नंतर सीएम सरांचा कॉल आला आणि सीएम बरोबर मीटिंग आहे हे कळल्यानंतर मार्केटमध्ये काय होतंय तुम्हाला माहिती आहे. बाकीचे 2 कॉल्स आयत्या वेळेला ठरले सर. आय एम व्हेरी सॉरी अबाउट दॅट. बघू ते फाईल्स इकडे.
सर ऍक्च्युली मी ते पेपर्स चेक केलेले आहेत. आय डोंट थिंक देर इज अ प्रॉब्लेम. पण तुम्ही पुन्हा एकदा चेक करा. सर डेव्हिड सरांबरोबर सुद्धा आपली मीटिंग आहे. आय थिंक आपण त्यांचे पॉइंटर्स डिस्कस केले पाहिजेत वे बिफोर हँड. वी विल डू दॅट इज वेल. सर फोन. तू केलंस चेक सर? या ऑफकोर्स मी चेक केले. दे आर ॲब्सोल्युटली फाईन. आणि इनफॅक्ट ईशा मॅमने सुद्धा सिग्नेचर केलंय. सो यू नीड नॉट वरी अबाउट दॅट. बोल रे. मला तुला भेटायचंय. काय झालं तुला? तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे मला. हे बघ, ते आता सगळं विसर. हा, आपलं काम. ओ आय एम व्हेरी सॉरी. थँक्यू. सॉरी. तेच सगळं आता विसर. आपलं काम झालंय, कळतंय? काय काम झालंय? झेंडे आईसाहेबांनी आणि जयदीपनी सगळी प्रॉपर्टी ईशाच्या नावावर केली. ईशाने त्याच्यावरती सह्या सुद्धा केल्या आणि ती सगळी कागदपत्र आता माझ्या ताब्यात आहेत. कळतंय का तुला? ईशानं प्रॉपर्टी तिच्या नावावर केली आहे. त्याचा आपल्याला काय फायदा आहे? तू महाचालाक झाली ती. हे बघ, मी आता एक पॉवर ऑफ अटर्नी करून घेणार आहे. ईशा त्याच्यावरती सही करेल. ती सगळी प्रॉपर्टी माझ्या ताब्यात येईल आणि 25 वर्षांपूर्वी पाहिलेलं स्वप्न आता खऱ्या अर्थाने पूर्ण होत आहे. झेंडे, तुला कळते का काय घडतंय ते? अरे पण ही पोरगी तुला. हे बघ, ती कशी असली ना तरी सुद्धा माझी बायको आहे आणि तिच्यामुळे आपल्याला काहीच लॉस झाला नाही. झाला तो फायदाच झाला. त्यामुळे आता ते सगळं विसर आणि आता डोक्याला शॉट देऊ नकोस. आणि एक काम कर, येताना शॅम्पेनची बाटली घेऊन ये. इथेच फोडू आणि इथेच सेलिब्रेट करू. काय? चल. बोल मायरा. ईशा, आपलं काम ठरल्याप्रमाणे झालंय. म्हणजे सरांनी फाईल उघडून बघितली नाही? ऍक्च्युली मी खूप प्रयत्न केला की सरांनी ती फाईल वाचू नये आणि एका पॉइंटला त्यांनी ती फाईल हातात घेतली. ते वाचणार होते तेवढ्यात नशिबाने एक कॉल आला आणि सरांनी ती फाईल ड्रॉअरमध्ये ठेवून दिली. नशीब. ओ माय गॉड, आय एम फीलिंग सो गुड. मला खूप बरं वाटतं ईशा. ऍक्च्युली मी ते काम तसंही करणारच होते. मी सरांना ती फाईल वाचूच दिली नसती. थँक्यू सो मच मायरा. ईशा, कम ऑन. यू डोंट हॅव टू थँक मी. यू नो आय एम विथ यू. मायरा, तूच काही गोष्टी खूप चांगल्या प्रकारे करू शकतेस, एस्पेशली ऑफिसमधल्या. आणि म्हणूनच तुझी मदत आमच्यासाठी खूप महत्वाची आहे. आणि मी तसंही तुला हेल्प करणारच होते ईशा. कारण मी तुझ्याशी जे काही वागले त्याचा इतका गिल्ट आहे मला की. मायरा, कुठल्याही प्रकारचं गिल्ट मनात ठेवू नकोस. कारण ह्या सगळ्यात तुझा काय दोष होता? तुझ्या हुशारीचा फक्त वापर करून घेण्यात आला. तुला खरं सांगू, तुला मी खूप आधीच हेल्प करायला हवी होती. आय मीन, खरं काय हे मला आधी कळलं असतं तर इट वुड हॅव बीन बेटर. बट ॲज दे से, बेटर लेट देन नेव्हर. राईट मायरा. तू माझ्यावर विश्वास ठेवलास याबद्दल खरंच खूप थँक्यू. ईशा, यू डोंट हॅव टू थँक मी. मी जे काही तुझ्यासाठी केलं ना ते खूप मनापासून केलंय. राजनंदिनी मॅम बरोबर जे काही झालं होतं ते चुकीचं होतं आणि विक्रांत सरांना आणि झेंडे सरांना त्यांच्या चुकीची शिक्षा मिळालीच पाहिजे. फॉर द फर्स्ट टाइम इन माय लाईफ मी चांगलं काहीतरी करते. सो प्लीज थँक्यू म्हणू नकोस. ओके मायरा, पण एक लक्षात घे, आपल्या हातात अजून सगळे पुरावे आलेले नाही आहेत. आणि जोपर्यंत आपल्या हातात सगळे पुरावे येत नाहीत तोपर्यंत आपण विक्रांत सर आणि झेंडे सर यांच्या विरोधात कुठलीही कारवाई करू शकत नाही. नाही म्हणजे 1-2 पुराव्यांच्या जोरावर जर आपण कारवाई केली ना तर ते खूप इझिली सुटू शकतात.
ॲक्च्युली 20-25 वर्षापूर्वीचे त्यांच्या विरोधातले पुरावे असतील, पण ते आपल्याला कसे मिळतील? 20-25 वर्षांपूर्वी त्यांनी अनेक माणसांवर अन्याय केलाय. माझ्या मते ती माणसं आपल्याला नक्कीच मदत करतील. ओके. मायरा, तू काही काळजी करू नकोस मायरा. मी बघते काय करायचं ते. ओके, पण तुला जर काही हेल्प लागली तर मला नक्की कळव. बाय. वहिनी, मॅडम, इथे मॅडम म्हणायचं. त्याचं काय वहिनी? एक मिनिट. मॅडम मॅम. विक्रांत, अरे इतक्या वेळ होतास कुठे तू? विक्रांत, मला कोण दिसलं माहित आहे? कोण? जालिंदर. अरे विलास, कसं शक्य आहे? आपण स्वतः त्याला आपण मारलं त्याला आणि मी त्याचं प्रेत खालीत फेकून दिलं. तिथे गेलेला माणूस परत कसं येईल? तुला भास होत आहे, बाकी काही नाही. मला भास झालेला नाही. तो मला दिसला. तो मला कारमध्ये दिसला. आपण दोघांनी त्याला मारलं. तू स्वतः त्याचं प्रेत खाडीमध्ये टाकलंस. तू उठून परत कसा येईल? तू काही बोलायला लागलास का? मला कळत नाही मी तुला कसं पटवून देऊ आता हे. काही पटवून द्यायची गरज नाही. यातनं बाहेर पड आता. विक्रांत, तुला वाटतंय ना मी खूप या सगळ्या गोष्टींचा विचार करतोय म्हणून? वाटतंय ना तुला? पण या जगात सगळ्यात जास्त तुझा विचार कोण करतं मला सांग? मी, विलास झेंडे. मी करतो फक्त. विलास, मला कळत नाहीये का? मग तू माझं म्हणणं ऐकून घे. ती ईशा आहे ना, ईशाची लक्षणं ठीक नाही. ती आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न करते. आता त्यात पुन्हा हात जालिंदर दिसलाय मला. म्हणजे ना नक्कीच यांचा काहीतरी संबंध असणार. काहीतरी घोळ आहे विक्रांत. तू बघ, काहीतरी घोळ नक्की आहे. काय घोळ आहे झेंडे? ईशाच्या नावावर आईसाहेबांनी सगळी प्रॉपर्टी केली. त्याच्यावर ईशाने सह्या केल्या. ते सगळे पेपर्स आता माझ्याकडे आहेत. कुठला घोळ आहे याच्यामध्ये? नक्की काहीतरी घोळ आहे. तू नीट वाचलेस का पेपर्स? मायराने वाचले का? मग तर नक्कीच घोळ आहे. अरे पेपर्स खोटे कसे असतील? त्याच्यात कसा घोळ झाला असेल? तुला वेळ लागला का झेंडे? विक्रांत, आता ईशा पूर्वीसारखी राहिलेली नाही. चालाक झाली ती. तुला आता सगळीकडे फक्त ईशा दिसायला लागली. ईशाचे खेळ, ईशाचा डाव, ईशाचा प्लॅन, फक्त हेच डोक्यात आहे तुझ्या. ईशाचा चांगुलपणा दिसत नाही तुला? ते मला काय माहित नाही. इतक्या वर्षाची आपली मैत्री आहे. मी तुला एवढं जीव तोडून सांगतोय आणि तुझा माझ्यावर विश्वास नाही? लक्ष नाही माझ्याकडे? विलास, आता सगळं आपल्या मताप्रमाणे झालंय. ईशाने प्रॉपर्टीच्या पेपर्सवरती सह्या केल्या. हे सगळे पेपर्स आता माझ्या ड्रॉवर मध्ये आहेत झेंडे. गेली 25 वर्ष जे स्वप्न आपण पाहिलं होतं ते आज पूर्ण झाले. ही सगळी प्रॉपर्टी आज आपल्या ताब्यात आली आहे झेंडे. आनंदाचा क्षण आहे. सुवर्णाक्षरात लिहून ठेवण्याचा क्षण आहे.
तू आणि काहीतरी भलतच डोक्यात घेऊन बसलायस. ईशा, प्लॅन्स, जालिंदर सोडून देता हे सगळं. हा क्षण आनंद साजरा करण्याचा आहे, सेलिब्रेट करण्याचा आहे. झेंडे, नाउ सेलिब्रेट दिस गोल्डन मुमेंट. मी पुरावे आणून दाखवतो, मग तर तुला विश्वास ठेवावाच लागेल विक्रांत की जालिंदर परत आलाय आणि ईशा खोटी आहे. हॅलो. नमस्कार ईशा मॅडम. तुम्ही बोलवल्याप्रमाणे काल मुंबईत आलोय मी रात्री. थँक्यू जालिंदर सर. तुम्ही मी म्हणल्या मुंबईला आलात. गजा पाटलाला धडा शिकवण्यासाठी मी काहीही करू शकतो. हो, पण तुम्हाला जपून राहायला पाहिजे. तुम्हाला धोका आहे. जालिंदर जीवावर उदार आहे, माझी काळजी करू नका. तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमच्या उपयोगाच्या वस्तू घेऊन आले तुम्हाला द्यायला. ओके, आपण योग्य ती काळजी घेऊन भेटूया. ठिकाण आणि वेळ मी मेसेज करतो. चालेल. बाय. हा माणूस मुंबईत आहे, याला शोधून काढ. साहेब हा कुठे राहतो, काय काम करतो, म्हणजे कुठे जातो, काय आयडिया आहे का साहेब? हे काम माझं नाही, याला शोधून काढणं हे तुझं काम आहे. तसं नाही साहेब, अख्ख्या मुंबईमध्ये कसं शोधणार ना, म्हणून म्हणत होतो काहीतरी क्लू द्या ना साहेब. अख्ख्या मुंबईमध्ये शोधायची गरज नाही. ईशा निमकर, विक्रांत सरांची बायको, तिच्यावर लक्ष ठेव. हा तिला भेटणार. पण नक्की ना साहेब? नक्की भेटणार, त्याशिवाय हा आलेला नाही. त्या दोघांचं काहीतरी काम असणार. तू ईशावर नीट लक्ष ठेव. हॅलो ईशा. कशी आहेस? मी बरी आहे. सगळं व्यवस्थित चाललंय ना? हो, तुम्ही मला मागच्या वेळेस म्हणाला होता त्याप्रमाणे मी विक्रांत सरांचा विश्वास जिंकलाय आणि आता मी छोटे छोटे प्लॅन्स बनवते. मला खात्री आहे की सगळं काही व्यवस्थित पार पडेल. काय झालं? तुझ्या बोलण्यातला आत्मविश्वास बघून मला राजनंदिनी मॅडमची आठवण झाली. तेही अशाच आत्मविश्वासानं बोलायच्या. बिझनेसचा खूप चांगला सेन्स होता त्यांना. जालिंदर सर, मी तुम्हाला बोलवलं आणि तुम्ही लगेच मला भेटायला आलात. थँक्यू सो मच. हे घे. त्यात बाकी सगळे पुरावे तर आहेतच, पण गजाने शिरपूरकरचा खून करून मला जेलमध्ये टाकलं. मी त्याची शिक्षा भोगली आहे. हे त्याच्या बायकोचं पत्र. माझा नवरा ज्या कंपनीत कामाला होता त्याचे मालक जालिंदर माझ्या नवऱ्याचा खून कधीच करणार नाही अशी जबानी दिली त्या बाईनं. तुम्हाला मला पुरावे द्यायची काहीच गरज नाही, कारण मला सगळं माहिती आहे. मी आता तुला सांगितलं म्हणून नाही, मला दिसलं म्हणून. म्हणजे
हे पेन दादासाहेबांचं आहे ना? तुला कसं माहित? माहितीये मला. पेन मला यशोदा मेंटेनन्स बरोबर पहिल्यांदा कॉन्ट्रॅक्ट केलं तेव्हा दादासाहेबांनी दिलं होतं. तुला कसं माहित आहे? कारण मीच राजनंदिनी आहे.